असं होतं ना कधीकधी की आपलं मन खूप उदास असतं. जगाशी आपलं काही नातंच उरलं नाहीये असं वाटायला लागतं. पण मग कधीतरी एखाद्या साध्या प्रवासात एका अनपेक्षित क्षणी आपल्याला जीवनाचा एक खूप मोठा धडा मिळतो. चला आज अशाच एका सुंदर अनुभवाविषयी बोलूया. तर ही गोष्ट सुरू होते एका रेल्वे प्रवासाने. लेखक प्रवास करत होते पण त्यांची तब्येत जरा बरी नव्हती. आणि साहजिकच आहे, जेव्हा शरीर साथ देत नाही ना तेव्हा मन तरी कसं उत्साही राहणार. त्यांच्या मनातही एक प्रकारची मरगळ दाटली होती. बघा, काय सुंदर वर्णन आहे हे त्या परिस्थितीचं. बाहेरचं जग म्हणजे निसर्ग जणू काही आनंदात नाचत होता. पण लेखकाच्या स्वतःच्याच मनावर इतकी उदासी होती की ते त्या आनंदाशी एकरूपच होऊ शकत नव्हते. म्हणजे चित्र अगदी उलटा होतं. एकीकडे निसर्गाचा जल्लोष आणि दुसरीकडे मनातली शांत उदास मरगळ. तर हा होता प्रवासाचा पहिला टप्पा, जिथे बाहेरचं सौंदर्य मनापर्यंत पोहोचतच नव्हतं. विचार करा, पावसाळ्याचे दिवस होते. सगळीकडे हिरवंगार वातावरण, नद्या नाले भरून वाहत होते, शेतं वाऱ्यावर डुलत होती. पण या कशाचाच काहीच परिणाम त्यांच्या मनावर होत नव्हता. त्यांचं मन कसं झालं होतं, अगदी एका रुसलेल्या मुलासारखं, जे कशातच रमत नाही, कशालाच प्रतिसाद देत नाही. पण मग अचानक असं काहीतरी घडलं की सगळा नूरच पालटला. आणि मला वाटतं हीच या कथेची खरी सुरुवात आहे. काय झालं असेल? काही मोठं नाही. गाडी एका मोठ्या स्टेशनवर थांबली, साधारण 15 मिनिटांसाठी. म्हणजे बघा, एक अगदी साधा नेहमीचा थांबा. पण कधीकधी असेच साधे क्षण खूप काही बदलून टाकतात, नाही का? आणि त्या मोकळ्या वेळेत त्यांचं लक्ष गेलं स्टेशनच्या आवारातल्या एका बागेकडे. आणि तिथे जे दृश्य होतं ना, आहा, लाल, पिवळी, केशरी, किरमिजी, पांढरी, जांभळी, अरे वा, जणू काही रंगांचा एक सणच साजरा होत होता तिथे. आणि इथूनच कथेला एक खूप सुंदर वळण मिळतं. बघा, एका छोट्याशा गोष्टीतून किती मोठा अर्थ सापडतो. त्या फुलांवर काय होतं तर त्यांच्याच रंगांची फुलपाखरं, जसं लाल फुलावर लाल, पिवळ्यावर पिवळं, आणि ती एका फुलावरून दुसऱ्या फुलावर अशी काही बागडत होती की क्षणभर वाटावं ही फुलपाखरं नाहीतच, ही फुलंच आहेत ज्यांना पंख फुटलेत. आणि मग लेखकाच्या मनात तो अप्रतिम प्रश्न येतो, उडताहेत ती फुले की डोलताहेत ती फुले? काय कल्पना आहे? म्हणजे फुलं आणि फुलपाखरं इतकी एकरूप झाली होती की त्यातला फरकच कळत नव्हता. आणि तोच तो क्षण होता, तो साक्षात्कार. लेखकाला वाटलं की जीवन, खरं चैतन्य, खरा आनंद जर कुठे असेल ना तर तो इथे आहे, ह्याच क्षणी, ह्याच बागेत. जणू काही त्या फुलांमधून, त्या फुलपाखरांमधून आनंदाची कारंजीच उसळत होती. बस, तो एक क्षण पुरेसा होता. जीवनाचा तो सुंदर सोहळा पाहिला आणि मनात साचलेलं सगळं मळब कुठल्या कुठे नाहीसं झालं. मरगळ गेली आणि मन एकदम ताजंतवानं झालं. केवढी ताकद असते नाही निसर्गाच्या एका छोट्याशा क्षणात. पण हा अनुभव फक्त मूड बदलण्यापुरता नव्हता. यातून जीवनाकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन मिळाला. आता जरा विचार करा, एका बाजूला आहेत ही फुलं आणि फुलपाखरं. आयुष्य किती त्यांचं, अवघे काही दिवस, पण ते प्रत्येक क्षण किती भरभरून जगतात, नाही का? आणि दुसऱ्या बाजूला आपण, माणसं. आपल्याला कितीतरी मोठं आयुष्य मिळतं, पण आपण छोट्या छोट्या संकटांनी, आजारपणाने लगेच खचून जातो. आणि मग हाच प्रश्न मनात येतो की ज्यांना इतकं दीर्घायुष्य मिळालंय त्यांनी अशा तात्पुरत्या आज आहे उद्या नाही अशा समस्येंनी इतकं निराश का व्हावं? याचं उत्तर ना एका खूप सुंदर उदाहरणात आहे. बघा, आकाशात ढग येतात, पण म्हणून सूर्य काही कायमचा नाहीसा होत नाही, बरोबर? तो फक्त त्या ढगांमागे लपतो. अगदी तसंच आपल्या जीवनाचं आहे. दुःख, संकट, आजारपण हे त्या ढगांसारखे आहेत. त्यांच्यामुळे आपल्या जीवनातला मूळ आनंद संपून जात नाही, तो फक्त या चिंतेच्या ढगाआड तात्पुरता लपला जातो. तर मग प्रश्न हा आहे की हा लपलेला आनंद पुन्हा कसा शोधायचा? बरं, या अनुभवातून काय शिकायला मिळतं ते पाहूया. लेखक म्हणतात की आपण ना 2 चुका करतो. एक तर आपण गरजेपेक्षा जास्त विचार करतो, नाहीतर मग अजिबातच विचार करत नाही. आणि याच 2 टोकांच्या सवयींमुळे आपण आपला मूळचा आनंदी स्वभावच विसरून गेलो आहोत. म्हणजे आपणच आपल्या आनंदाच्या आड येतोय. तर मग निसर्गाकडून काय शिकायचं? पहिलं म्हणजे स्वतःला विचारा, जर ती चिमुकली फुलपाखरं काही दिवसांचं आयुष्य इतकं आनंदाने जगू शकतात तर आपण का नाही? दुसरी गोष्ट म्हणजे हे मान्य करा की अनेकदा आपण विनाकारण आंबट चेहरा करून आयुष्य जगत असतो. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देवाने आपल्याला बुद्धी दिली आहे ती भीती निर्माण करायला नाही, तर आपलं आयुष्य अजून सुंदर, अजून आनंददायी बनवण्यासाठी. आणि जाता जाता हा विचार नक्की करा की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी छोटी छोटी फुलपाखरं असतातच,
ती कदाचित एखादं आवडतं गाणं असेल, मित्रांशी मारलेल्या गप्पा असतील किंवा निसर्गातला असाच एखादा सुंदर क्षण. ही फुलपाखरं आपल्याला त्या साध्या, निखळ आनंदाची आठवण करून देतात. फक्त गरज आहे ती त्यांना शोधण्याची आणि त्यांच्याकडे बघून थोडं थांबण्याची, नाही का?